बरोबर आहे, की इंटिमसी म्हटलं की लोकांच्या डोक्यात पहिले सेक्स आहे असंच येतं. हं. पण इंटिमसी 2 प्रकाराची आहे. हां. इमोशनल पण आहे आणि फिजिकल तर आहेच ऑब्व्हियसली. पण आपला जो काही आपलं सगळं लक्ष फक्त फिजिकल पार्टवरच असतं. करेक्ट. आणि मला असं वाटतं, की फिजिकल पार्ट अचीव्ह करण्यासाठी तिथे थोडं इमोशनल पण इंटिमसी आपण डेव्हलप करता यायला पाहिजे किंवा आपल्या त्याच्यावर काम करायला पाहिजे. सो आपल्याकडे जर का असं मी मध्ये पण एकदा असं बोलले होते, की जेव्हा एक पुरुष आणि स्त्री एकत्र हातात हात घालून चालत जरी दिसले आणि ते कुठल्या तरी दारात शिरले, की आपल्या डोक्यात येतं की आता हे काहीतरी करणार आहेत. सो त्याच्या बियॉन्ड आपण विचारच करत नाहीये. सो म्हणजे मी आजच्या ह्या आपल्या टॉक मधनं मला जास्त फोकस ह्याच्यावर करायचा आहे, की फिजिकल इंटिमसी विल बी सक्सेसफुल किंवा ती आपल्याला डेव्हलप करायची असेल चांगली, तर आपल्याला इमोशनल इंटिमसीवर पण काम करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि मोस्ट ऑफ द कपल्स आर नॉट ट्रेन्ड इन टू इट. बरोबर. किंवा आपल्याला कोणी शिकवत नाही की तुला असा विचार करायचा आहे किंवा हे शेअर करायचं आहे, ते शेअर करायचं, असं आपण कधीच आपल्या मुलांशी पण बोलत नाहीये. सो सिच्युएशनशिप म्हणजे ऍक्च्युली त्याचे एक भाग करूयात. एक की आत्ताच्या पिढीचे जे काही सिच्युएशनशिप आपण हा शब्द ऐकतो किंवा आपल्याला वाटतं की हे म्हणजे काय आहे, तर हे म्हणजे की मला कमिट करायच्या आधीची स्टेज आहे, की कोणीतरी मला कुणाबरोबर तरी टाइम स्पेंड करायचा आहे, ते आवडतायत किंवा प्रेमात पडायच्या आधीची थोडीशी एक स्टेज आहे. बरोबर. कदाचित मला ती व्यक्ती आवडती आहे, खूप मला तिच्याबरोबर सहवास पण हवा आहे, पण ऍट द सेम टाइम मला तिला काही वचन द्यायचं नाहीये की मी तुझ्याशी लग्न करणार आहे किंवा मी तुझ्याच बरोबर आयुष्यभर राहणार आहे किंवा इट इज लाईक अ एक्सक्लुझिव्हिटी काही त्याला हवी आहे. म्हणून मग त्याला सिच्युएशनशिप म्हणतायत. आणि त्याच्यात एक मेन जो रिलेशनशिप आणि सिच्युएशनशिप मधला फरक मला जो मी ऐकते जे तरुण पिढींकडनं, की असं आहे की मी एक्सप्रेस नाही करत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा आय लव्ह यू, हे म्हटलं गेलेलं नाहीये. पण मी तुला मेसेज करते, तू मला मेसेज करतो, आपण खूप फिरतो, दिवस एकत्र घालवतो, रात्रभर चॅट पण करतोय, व्हिडिओ कॉल करतोय, सगळं करतोय, फक्त तिथे एक्सप्रेशन झालेलं नाहीये की माझं तुझ्यावर प्रेम आहे. सो दॅट इज सिच्युएशन. म्हणजे आपण पण सिच्युएशनशिप्स केलेले आहेत, आपल्या पिढीने पण केलेले आहेत, आपल्या आधीच्या पिढीने पण केलेले आहेत, पण आपण एवढे त्याच्यावर क्लिअर नव्हतो. आत्ताची ही पिढी आपण जेनझी म्हणूयात किंवा त्यांच्या नंतरची आता पिढी, इव्हन मिलेनियल्स वेगळंच आहे सगळा प्रकार, पण जे जेनझी ते खूप एकदम क्लिअर आहे की की हे असं आहे, ते तसं आहे, म्हणजे रिलेशनशिप्स बद्दलचं किंवा डेटिंग बद्दलचं. तर ते बऱ्यापैकी त्यांचे खूप क्लिअर टर्म्स आणि लेबल्स, आता जे आपण जेनझीचे लेबल्स वगैरे म्हणतोय ते तिथूनच येतात, कारण ते क्लिअर आहेत म्हणून ते त्याला शब्द देत आहेत. ओके. आपण खूप क्लिअर नव्हतो म्हणून आपण लाजत होतो किंवा मग आपण बोलायला लाजत होतो. त्यांचं तसं नाहीये. दे वॉन्ट टू प्रोटेक्ट देमसेल्व्हज. ते जास्त अवेअर आहे. रिलेशनशिप म्हटलं की लेट्स से वाय. अगदी बरोबर आहे. सो ते जास्त आपल्यापेक्षा अवेअर आहेत आणि ते जास्त क्लिअर आहेत, त्यामुळे ते सगळे लेबल्स आलेले आहेत रिलेशनशिप बद्दलचे. करेक्ट. सो तू अजून एक काहीतरी पार्ट बोललीस ना, की सिच्युएशनशिप मध्ये सो दुसरा पार्ट वुड बी की जे मला वाटतं की सपोज आता हे तर आपण जेनझी किंवा यंग लोकांबद्दल बोललो, पण असे कपल्स की जे एकत्र आहेत की बाबा कलिग्स आहेत किंवा जसं नॅचरली काहीतरी ऑर्गॅनिक ओळख झालेली आहे, पण त्यांना म्हणजे लग्नाच्या वयात आहेत पण त्यांना कमिट करायचं नाहीये किंवा ते एक आपण जेव्हा इंटिमसी हा विषय आज जर का बोलतोय, तर त्याच्यात सगळ्यात खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की फिअर ऑफ कमिटमेंट किंवा फिअर ऑफ रिजेक्शन, फिअर ऑफ अबंडनमेंट. सो मग त्या भीतीने मी कमिट करत नाहीये किंवा मी एक्सप्रेस करत नाहीये, कारण मग मी ज्या क्षणात मी एक्सप्रेस करीन की माझं तुझ्यावर प्रेम आहे, समोरची व्यक्ती लगेच आपला फायदा घेते का, मग ती आपल्याला युज करते का, अब्यूज करते का, किंवा मग अजून त्यातनं काही वाईट घडणारे प्रकाराची आपल्याला जी भीती असते, त्याच्यामुळे आपण एक्सप्रेस करत नसतो. आणि मग त्यालाही एक काइंड ऑफ ते सिच्युएशनशिपच आपण म्हणूयात. करेक्ट. आणि या सगळ्या जसं ह्यांनी पण अजय पण बोलला की सिच्युएशनशिप हे सगळं आधीपासून पण आहे, पण आता सगळ्या फक्त गोष्टी आपण डिफाईन करतोय. सिच्युएशनशिप कॅन गो ऑन फॉर एव्हर, म्हणजे की तुम्ही सगळं करताय फक्त कमिट करत नाही.
सो म्हणजे त्याला काही एंड नाही आहे. सो म्हणजे माझ्या मते तर की सिच्युएशनशिप शुड बी अ स्टेप टुवर्ड्स रिलेशनशिप, पण काही लोक तसेच बऱ्याच बरोबर आहे. काळ स्पेंड करतायत. बरोबर दॅट आहे. इज नॉट अ गुड थिंग मला असं वाटतं. मग डिसिजन मेकिंग थोडं कुठेतरी स्लो होऊन जातंय का? एक्झॅक्टली. आणि मग तुमचे सपोज तुमचं लग्नाचं वय होत आहे पण तुम्ही तयारच नाही आहात, हम्म. रेडीच नाही आहात. म्हणजे असं नाहीये की लग्नाला काही तुम्ही या वर्षी लग्न करायलाच पाहिजे किंवा काही, बट जर का सगळं तुमचं चांगलं चाललंय, तुमचं यू बोथ आर डुईंग वेल, मग त्यात काय हरकत आहे.